नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे बघा, आज जे काही देवेंद्र फडणवीस यांचं जे काही फेसबुक पेज आहे किंवा ट्विटर हँडल आहे त्याच्यावरती त्यांनी अशी पोस्ट केलेली आहे की जे काही आगामी सिंहस्थ कुंभमेळा जो काही नाशिकला भरणार आहे तो आता तुम्ही पाहिला असेल की जे काही प्रयागराजला जो कुंभमेळा झाला तो मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळा झाला। कमीत कमी तिथे 60 कोटी लोक तिथं स्नान करण्यासाठी म्हणजे आंघोळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली किंवा मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन परत जे काही अख्खा भारत देश असू द्या किंवा देशाबाहेरील लोक असू द्या तिथं आली आणि अशी टोटल जी काही लोकसंख्या झाली ती टोटल 60 कोटीपर्यंत लोक तिथं आले आणि त्या गंगेमध्ये स्नान केले, अशी ही एकंदरीत बातमी आहे। आणि तुम्ही पाहिलं सुद्धा असेल रीलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तिथे लोक अक्षरशः मोठ्या अशा ट्रेनमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात गर्दी केली किंवा चंगराचंगरी झाली, अशा सर्व काही बातम्या आपण पाहिल्या असतील। तर जे काही शेवटी जे काही तिथला जे काही बंदोबस्त होता ते बंदोबस्त कुठेतरी कमी पडला, या कारणामुळेच ह्या गोष्टी झाल्या। त्यामुळे तिथं जे काही तिथले मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ त्यांच्यावरती टीका सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली की हे जे काही नियोजन आहे ते नियोजन योगी आदित्यनाथ म्हणजेच मुख्यमंत्री यांना करण्यात आलं नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशा बऱ्याच गोष्टी या कुंभमेळ्यामध्ये म्हणजेच प्रयागराज येथे घडल्या। त्या अनुषंगानेच आता सध्या जे काही आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जे काही आता नाशिकला 2027 मध्ये नाशिकला मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळा भरणार आहे। तर 4 ठिकाणी आपला कुंभमेळा भरला जातो, प्रयागराज, नाशिक, उज्जैन आणि आपलं अशा 4 ठिकाणी हा कुंभमेळा भरला जातो। आपलं नाशिक, प्रयागराज आणि उज्जैन अशा ठिकाणी कुंभमेळा मोठ्या प्रमाणात भरला जातो। आणि आता सध्या जे काही आगामी कुंभमेळा आहे तो कुंभमेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच या नाशिक या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हा कुंभमेळा भरणार आहे। आणि त्यासाठी जो काही पोलीस बंदोबस्त लागतो तर तो पोलीस बंदोबस्तासाठी जे काही आगामी पोलीस भरती आहे ही 10,000 ते 12,000 असं त्यांचं नियोजन चालू होतं। परंतु आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जे काही आगामी पोलीस भरती आहे ती कमीत कमी 30,000च्या आसपास ही पोलीस भरती घेण्याचं नियोजन हे सध्या चालू आहे असं एकंदरीत आपल्याला कळलेलं आहे। त्या कारणानेच आतापर्यंत वयवाढीचा मुद्दा असू द्या किंवा इतर गोष्टी, आता मार्च महिना आलेला आहे, कधी पण पोलीस भरती जर मागचा जर इतिहास घेतला तर मागची पोलीस भरती सुद्धा मार्चच्या 3 तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली होती। आता होणे अपेक्षित होतं परंतु पोलीस भरती निघालेली नाही किंवा त्याचे फॉर्म सुद्धा किंवा पेपरला जाहिरात सुद्धा आलेली नाही। त्यामुळे सध्या जे काही नियोजन रखडलेलं आहे ते 2024-25 आणि जे काही 26च्या सुद्धा काही रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा ह्या 3 वर्षाच्या एकदम घेण्याचा प्रयत्न किंवा प्लॅन त्यांचा एकंदरीत चालू आहे असं आपल्याला समजलेलं आहे। आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांच्या पोस्टच्या पेजला सांगितलेलं आहे की 2027चा महाकुंभमेळा आहे प्रयागराजच्या धर्तीवर जसा झाला त्याचप्रमाणे आम्ही सर्व सुख सुविधा किंवा जे काही प्रशासन आहे सर्व ही जनतेच्या सोयीसाठी आम्ही आपल्या कुंभमेळ्यासाठी लावू असं एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे। आणि बघा, त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की आम्ही जी काय आता पोलीस भरती आहे ते आपल्याला समजलेलं आहे की पोलीस भरती ही 24, 25 आणि 26 अशी टोटल घेण्यात येणार आहे। कारण बघा, जर आता ही 25 चालू आहे, जर 25ला जर पोलीस भरती झाली, 2025 चालू आहे, 2025ला जर पोलीस भरती झाली तर 9 महिन्याचं ट्रेनिंग असतं, तर ते ट्रेनिंग 2026 मध्ये मित्रांनो पूर्ण होतं। ट्रेनिंग सहित त्यांना पोलीस असे त्यांना भेटणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। आणि त्याच कारणामुळे तुम्हाला माहिती असेल आता जर नाशिकचा कुंभमेळा भरला तर ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या नाशिक शहरामध्ये येणार आहेत। त्यासाठी पोलीस बंदोबस्त इतका लागणार आहे अख्खं महाराष्ट्र जरी पोलीस तिथं लावलं तर हे पोलीस बंदोबस्त कमी पडणार आहे।
त्या अनुषंगाने सध्या 30,000च्या आसपास पोलीस भरती ही निघण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि त्यांनी सुद्धा म्हणजेच एका पत्रकाराची बाईट देताना त्याचा उल्लेख झालेला आहे। सध्या अजून ती खबर आपल्यापर्यंत आली नसल्या कारणाने आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही, परंतु ही बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे। ज्यावेळेस ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेस आपण ती बातमी आपल्या चॅनलवरती लावूया, कारण का टोटल 30,000 ते 33,000 पदं ही ह्या पोलीस भरतीमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळेच ही जाहिरात जी काही पडलेली आहे पडणार होती परंतु पडली नाही। याचंच नाहीतर आतापर्यंत मार्चची पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली असते मित्रांनो। तर ही अशी एक मोठी अपडेट आहे। तर अजून पण ज्या काही मित्रांनी आपली पोलीस भरती एज वाढ, तर ही एज वाढ तर 100% ही होणारच आहे, त्यात काय मोठा सवालच नाही। कारण का आतापर्यंत जी काही सगळ्यात महाभरती जी इतिहासात कधीही भरती झाली नव्हती ती पोलीस भरती आता सध्या हा महाकुंभ जी काही मेळा आहे त्या महाकुंभ मेळ्यामुळे नाशिकच्या होणार आहे। याची तुम्ही दखल घ्या। आणि अजून सुद्धा जे काही वयवाढ म्हणत आहेत मित्रांनो, ही वयवाढ सुद्धा 100% 101% म्हणतो मी, तर ही वयवाढ भेटणार आहे। कारण ही नाशिकचा सुद्धा यात मुद्दा आहे आणि सर्व प्रशासन जे काही आजच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पेजला आम्ही जे काही 2027चा कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याचं नियोजन आम्ही चालू केलेलं आहे, त्याने एकंदरीत सांगितलेलं आहे। तर ह्या अनुषंगाने ही पोलीस भरती जी आहे ते मोठ्या प्रमाणात होणार आहे, ही 100% गॅरंटी आहे। त्यामुळे वयवाढ असू द्या किंवा जागे पोलीस भरतीची मोठी वाढ असू द्या, ज्याप्रमाणे म्हणजेच किती मोठ्या प्रमाणातली लास्ट भरती म्हणजे 18,000ची पोलीस भरती ही नुकतीच झाली होती 2021ला। तर त्याचप्रमाणे जे काय आता पोलीस भरती आहे ती 30 ते 33,000ची पदासाठी ही पोलीस भरती होणार आहे। याची दखल तुम्ही घ्यायची आहे आणि तयारी लागायचं आहे। बघा, तुम्हाला इतका मोठा आपण एक मोटिवेट किंवा तुमच्यापर्यंत आपण चांगली न्यूज घेऊन आल्यामुळे आज तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण अशाच विविध प्रकारच्या पोलीस भरती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर परत एकदा बघा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरू नका। जय हिंद।